आणि भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी 30 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये शपथविधी होईल अशी घोषणा केली आहे। शपथविधीच्या बाबत रावसाहेब दानवे यांचा हा मोठा दावा आहे। रावसाहेब दानवे यांच्याशी याच मुद्द्यावर बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत। रावसाहेब दानवे जी आपल्या सोबत आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते। दानवे साहेब, काय कशामध्ये नेमकं घोडं अडलेलं आहे? कारण अजून पण घोडं बिडं कुठंच अडलेलं नाही। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि NCP एकत्र निवडणुका लढलेल्या आहेत। प्रत्येक पक्षाचे आमदार निवडून आल्याच्या नंतर 1-2 दिवस मतदारसंघात त्यांना राऊंड मारणं अपेक्षित असतं आणि त्यानंतर मुंबईला सगळेजण येतात। राष्ट्रवादी काँग्रेसने आपली बैठक बोलवली, त्यांचा नेता निवडला गेला। शिवसेनेनं आपली बैठक बोलवली, त्यांचा नेता निवडला गेला। भारतीय जनता पार्टीसुद्धा 1-2 दिवसात आपली विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवून भाजपचा नेता निवडला जाईल आणि मग तिन्ही घटक पक्षाचे नेते एकत्र बसून ते आपल्या आपल्या आमदारांचं मत घेतील आणि श्रेष्ठीच्या कानावर टाकतील आणि श्रेष्ठी जो निर्णय देईल तो निर्णय आम्ही सगळेजण आमचे पक्ष मान्य करतील। तेव्हा आडलेलं घोडं आहे म्हणून काही थांबलं असं चित्र नाही आहे। बरं, पण मुख्यमंत्री कोणाचा होणार? भाजपचा होणार का? अरे असं आहे ना, जोपर्यंत सगळेजण एकत्र बसून चर्चा करणार नाही, कोणत्या मुद्द्यावर चर्चा होती ते पाहणार नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री ठरवायची कोणी एकट्याची जबाबदारी नाही ना, सामूहिकरित्या चर्चा होईल ना त्या विषयावर। अच्छा, एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे की त्यांनाच कंटिन्यू करा, कारण त्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक काही एकनाथ शिंदे बोलले नाहीत। बरं, ह्या कपोलकल्पित कल्पना आहे। एकनाथ शिंदे असं म्हणले नाही ना, देवेंद्र फडणवीस असं म्हणले नाही ना, अजितदादा असं म्हणले नाही। अच्छा, हे सामूहिकरित्या एकत्र बसून निर्णय जो श्रेष्ठी देतील तर त्याचे ते मान्य करतील। एवढा मॅन्डेट असताना सुद्धा उशीर लागतो। उशीर कुठे लागला? बरं, मी काय सांगितलं तुम्हाला की आज 1-2 दिवस शेवटचे 1-2 दिवस बाबा मतदारसंघात अपेक्षित असता आम्हाला अनुभव आहे। जर निवडून आलेला माणूस जर 2 दिवस मतदारसंघात नाही फिरला तर लोक लगेच चर्चा करतात ना। एवढ्या मेहनतीनं निवडून येणं आणि लोकांनी त्यांना मॅन्डेट देणं आणि त्यांच्या प्रती लगेच निघून येणं हे चुकीचं आहे। अशी माहिती मिळते की एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि ते सहभागी व्हायला तयार नाहीत मंत्रिमंडळामध्ये। मला पाहिजे बातम्या असं। पण आता साधारण किती दिवसामध्ये हे सगळं होईल? 30 तारखेच्या दरम्यान होईल। 30 तारखेच्या दरम्यान होईल। अच्छा, म्हणजे की पुन्हा दुसऱ्या महिन्यामध्येच डिसेंबरमध्ये याचा डिसेंबरमध्ये शपथविधी पक्का मी येतो, थांबा तुम्ही। ओके, डिसेंबर महिन्यामध्येच शपथविधी होईल असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलेलं आहे, परंतु आणखीन वेळ लागेल। कॅमेरा शिंदे, NDTV, दिल्ली।